हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज मला आली होती दुसरी ऑर्डर, जी मला खूप अर्जंटमध्ये आली होती आणि डेली कस्टमर होतं माझं. त्यांच्या मामाचा बड्डे होता, सो त्यांनी थोडी लेट ऑर्डर दिली मला, बट काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांना संध्याकाळीच हवा होता. सो ऑर्डर आल्या मी लगेच बेस लावला. बेस झाल्यानंतर मी थोडा गार होऊन दिला. झाल्यावर मग मी कट केला, कारण इमर्जन्सी नव्हती, सो मी गार झाल्यावरच कट केला. जास्त गडबडी नाही केली त्याच्यासाठी. आणि मग आता मी लेअरिंग करून घेते. आणि हा पायनॅपल फ्लेवरचा केक होता. लेअरिंग झाल्यानंतर मी क्रमकोट करून, जी माझी प्रोसेस आहे जी तुम्हाला आता माहीतच झाली असेल, क्रमकोट करून मी अर्धा तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते, कारण वरतून तर फिनिशिंग छान होतेच क्रमकोट केल्यानंतर. सो हा मी लाईट येल्लो कलर यूज केला आहे, एकदम फेंटमध्ये. पायनॅपल फ्लेवरसाठी मोस्टली मी पायनॅपल फ्लेवरसाठी येल्लोच कलर यूज करते, कारण समजतं की तो पायनॅपल फ्लेवर आणि लुकही छान येतो त्याचा. तर हा माझा क्रमकोट झाला आहे आणि हा मी सेट होऊन दिला. नंतर मग ह्याला वरतून फिनिशिंग करायला घेतली मी. अशी फिनिशिंग करायला मला खूप इझी जातं, सो मी पायपिंग बॅगनेच फिनिशिंग करायला घेते आणि खूप पटकन फिनिशिंग होती. मी खालची आणि वरची जी लेफ्ट ओव्हर क्रीम आहे ती काढून घेतली, स्पॅच्युलानेच काढून घेतली, सो इझी होतं. मी स्क्रॅपर जास्त करून यूज नाही करत, कारण मला त्यांनी एवढं हे नाही होत. स्पॅच्युलाने माझी छान फिनिशिंग होती. आणि मध्ये मध्ये मम्मी बोलत होती माझ्यासोबत काहीतरी, सो तिच्यासोबतही बोलत होते आणि माझं कामही करत होते. सो आता ही फिनिशिंग झाली आहे. त्याच्यानंतर माझा जो मेसीवाला स्पून आहे, मेसी डिझाईनचा, तो स्पून मी यूज करते. वरतूनही करते आणि साईडने सुद्धा राऊंड करते आणि लुक छान येतो केकला. आणि असं सिंपल आणि छान दिसतो ही केक. सो नंतर मी टिश्यूनी हे जी साईडची बेसवरची क्रीम असते ती क्लीन करून घेतली. क्लीन केल्यानंतर मी थोडा वेळ सेट व्हायला ठेवला होता हा पण, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये क्रीम सेट होणं हे खूप अवघड टास्क असतो. नंतर मी ह्या फेंट येल्लो क्रीममध्ये अजून थोडा येल्लो कलर मिक्स करून थोडा डार्क येल्लो कलर करून घेतला. नंतर ही डिझाईन तुम्ही एकदा म्हणजे बघून घ्या, ही तुम्हाला यूज येईल आणि ह्या डिझाईननी केकला खूप सुंदर लुक येतो. मी हे असे डॉट्स करून घेतले. नंतर छोटा जो स्पून आहे, जो मी मेसी डिझाईनला यूज करते, त्यांनी फक्त ते डॉट्स जे असतात ते स्प्रेड करून घेतले. तुम्हाला दिसेलच आत्ता, तुम्ही बघू शकता हे किती छान दिसतंय आणि केकला किती मस्त लुक येते. फक्त कलर कॉम्बिनेशन घेताना थोडं म्हणजे चॉईस करून घ्या की छान दिसेल. नंतर मी ह्याच येल्लो कलरनी वरती फ्लावर्स काढले. त्याच्यासाठी मी 2Dचं नोझल यूज केलं आहे. सो 3 ते 4 फ्लावर्स काढले मी वरती 2Dचा नोझल यूज करून. आणि माझ्याकडे पर्पल कलरची थोडीशी क्रीम होती. सो सगळ्यांनाच माहीत आहे की येल्लो आणि पर्पल कलरचं कॉम्बिनेशन हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, डार्क अँड लाईट. सो आणि खूप सुंदर लुक आला केकला, तुम्हाला लास्टला दिसेलच. आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला ही डिझाईन आवडली का. हे कॉम्बिनेशन मी स्वतःच तयार केलं होतं. म्हणलं काहीतरी युनिक डिझाईन ट्राय करून बघावं, कलर कॉम्बिनेशनसुद्धा काहीतरी वेगळं करावं. हा मी मोदकचा नोझल यूज करते आहे डॉट्ससाठी पर्पल कलरच्या. तर हा हाफ KGचा केक होता आणि मला नक्कीच सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली. मग कमेंटमध्ये सांगा मला. आणि तुम्हाला अजून काही चेंजेस हवे असतील तर ते पण सांगा. अशाच खूप साऱ्या न्यू डिझाईन्स आणि न्यू व्हिडिओजसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खूप सपोर्ट करा. सो थँक्यू.